नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा जी इयत्ता 6वीत प्रवेशासाठी घेतली जाते त्याच्या अंकगणिताची सराव प्रश्नपत्रिका जी आपल्याला पुस्तकाच्या मागे दिलेली आहे त्याच्या दुसऱ्या भागाला आपण सुरुवात करतोय. पहिला प्रश्न दिलाय बघा 51 नंबरचा. त्यामध्ये काय दिलंय बघा, एक पदावली काय आहे, 8 मायनस स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये 18 मायनस कर्ली ब्रॅकेटमध्ये 16 मायनस राऊंड ब्रॅकेटमध्ये 5 मायनस 4 मायनस 1 आणि वरती काय रेखी कंस दिलेला आहे. त्याला कसं सॉल्व्ह करायचं, पहिले हा रेखी कंस सॉल्व्ह करू. मग काय 8 मायनस इथे काय 18 मायनस 16 मायनस 5 याचा अर्थ काय आलं 4 मायनस 1 म्हणजे 3 ब्रॅकेट कम्प्लीट. आता या ब्रॅकेटला सॉल्व्ह करा, छोट्या ब्रॅकेट. परत 8 मायनस 18 मायनस इथे 16 मायनस 5 मायनस 3 किती झाले 2 ब्रॅकेट कम्प्लीट. परत 8 मायनस हा 18 मायनस आता या ब्रॅकेटला सॉल्व्ह करा. 16 मायनस 2 किती 40. आता या ब्रॅकेटला सॉल्व्ह करा. 8 मायनस 18 मायनस 14 किती झाले 4 आणि 8 मायनस 4 म्हणजे 4. 4 कुठे दिलेला आहे, ऑप्शन सी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 52nd नंबरचा क्वेश्चन दिला बघा, 33/40 33/40 मधून काय वजा केल्यावर काहीतरी वजा करायचं आहे, मायनस करायचं आहे, काय करायचं आपण बघू. एक्स हा एक्स मायनस केल्यावर काय उत्तर मिळालं पाहिजे 11/40. मग हा मायनस एक्स इकडे आला की काय होऊन जाईल प्लस एक्स आणि हा 11/40 जो प्लस आहे इकडे आला की काय होऊन जाईल मायनस, म्हणजे 33/40 मायनस 11/40. दोन्ही ठिकाणी 40 कॉमन आहे बघा, त्याला कॉमन काढून घ्या. वरती काय उरलं 33 मायनस 11 इज इक्वल टू काय आहे एक्स. 33 मधनं 11 गेले म्हणजे 22/40 इज इक्वल टू एक्स. म्हणजे जी संख्या आपल्याला मायनस करायची होती, वजा करायची होती, जिला आपण एक्स पकडलं होतं त्याचा आन्सर काय पाहिजे 22/40. याला कट शॉर्ट करता येते का, करता येते पहा. 2 × 11 केलं तर 22 आणि 2 × 20 केलं तर 40 इज इक्वल टू एक्स होतात. 2 कॅन्सल म्हणजेच एक्स काय आला आपला 11/20. ऑप्शन ए मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 53rd नंबरचा क्वेश्चन आहे बघा, 5/22 प्लस 7/22 मायनस 3/22 प्लस 9/22 मायनस 1/22 याला सॉल्व्ह करायचं आहे. सर्व ठिकाणी बघा डिनॉमिनेटर किती दिलेला आहे 22 आहे, म्हणजे सारखा आहे, त्याला आपण कॉमन काढू 22 ला. वरती काय उरलं 5 प्लस 7 नंतर मायनस 3 नंतर प्लस 9 आणि नंतर मायनस 1. करा बरं सॉल्व. 5 प्लस 7 12 12 मायनस 3 9 9 आणि 9 18 18 मधनं 1 गेला तर 17/22 जसेच्या तसे. आन्सर आला आपला 17/22. ऑप्शन बी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 54 नंबरचा क्वेश्चन आहे बघा, एक दुकानदार 1 रुपयाच्या 5 चॉकलेट्स विकत घेतो. बघा 1 रुपयाच्या किती भेटताय त्याला 5. 1 रुपया म्हणजे किती आले 100 पैसे. 100 पैशांच्या 5 म्हणजे एक चॉकलेट कितीला मिळाली, एक चॉकलेट 20 पैशाला मिळाली. विकताना काय करतोय तो 1 रुपयाच्या किती विकतोय 4 म्हणजे 1 रुपयाच्या विकताना काय करतोय 4 विकतोय. म्हणजेच काय 100 पैशांच्या किती झाल्या 4. मग काय करायचं 100 ला 4 ने डिवाइड केलं म्हणजे एक कितीला विकली त्याने 25 पैसेला एक विकली. त्याला नफा किती झाला, फायदा किती झाला, एका चॉकलेट वरती विकतोय तो 25 पैशाला, घेतली त्याने 20 पैशांना,
म्हणजे कितीचा झाला 5 पैसे त्याला काय झाला नफा झाला. हा काय झाला प्रति चॉकलेट झाला. आपल्याला काय सांगितलं 125 रुपयाचा फायदा करायचा आहे. मग 125 रुपये याचं पैशांमध्ये करा बरं किती होतील 125 वरती 2 शून्य म्हणजे हे काय झाले 12,500 पैसे. याला कितीने भागायचं आहे या 5 ने एका चॉकलेटवरचा नफा. करा बरं मग 5 टू 10 उरले 2 त्यावर घेतला पुढचा 5 5 5 25 आणि वरचे 2 झिरो जसे 4 तसे. म्हणजे 2500 चॉकलेट जेव्हा तो दुकानदार विकेल तेव्हा त्याला 125 रुपीजचा काय होईल फायदा होईल. 2500 ऑप्शन बी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 55th क्वेश्चन आहे बघा. टीनाने एक स्कूटर आपण खरेदी पाहू पहिले. एक स्कूटर कितीला घेतला 55,000. दुरुस्ती करायला किती खर्च लावला 3,400 चा खर्च लावला. म्हणजे तिची एकूण खरेदी किंमत किती झाली ऍडिशन करा 0 0 0 आणि 4 4 5 3 8 5 तसाचा तसा म्हणजे 58,400 रुपीजला तिला स्कूटर पडलं. तिने काय केलं मैत्रिणीला कितीला विकलं 56,030 ला. मग बरं विक्री किंमत किती दिली आपल्याला 56,030. या उदाहरणात काय होते खरेदी किंमत ही मोठी आहे कुणापेक्षा विक्री किमतीपेक्षा. असं जर का असेल तर काय होतो तोटा होतो. तोटा कितीचा झाला 58,400 ला खरेदी केलं 56,030 ला विकलं. मायनस करा 0 मधनं 0 गेला 0 0तनं 3 जात नाही म्हणजे 10 ते होऊन जातील 3 10 मधनं 3 गेले 7 3 मधनं 0 गेला 3 8 मधनं 6 गेले 2 म्हणजे 2,370 रुपीजचा काय झाला तिला तोटा झाला. कुठे दिलेलं असं ऑप्शन बी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 56 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. एका चौरसाकार बागेची बाजू 50 मीटर आहे. ही बघा ही बाग दिली आपल्याला. बाग कोणत्या शेप मध्ये आहे चौरसाकार. प्रत्येक बाजू कितीची 50 बघा ही 50 मीटरची बाजू प्रत्येक आली. काय सांगितलं बागेच्या आतल्या बाजूला चहूकडे 2.5 मीटर रुंद रस्ता आहे. बघा अशा पद्धतीने जर का आपण 2.5 सर्व बाजूने जर का सोडलं हा 2.5 आहे इकडे पण 2.5 इकडे पण 2.5 आणि इकडे पण 2.5 हा असा रस्ता सोडलेला आहे. रस्त्याला काय करायचं आपल्याला सपाटीकरण करायचंय प्लेन करायचा रस्ता. तो जो रस्ता सपाट करणारा माणूस आहे तो काय करतोय 10 रुपये प्रति चौरस मीटर चार्ज करतोय. तर किती खर्च येईल ते विचारलं. मग पहा बरं पहिले सगळ्यात आधी जी बाग होती बाग कोणती आहे चौरसाकार आहे. म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ काय असतो आपला फॉर्म्युला बाजू किंवा साईड त्याचा काय करतो आपण वर्ग. माझा बाजू किती दिलेली 50 त्याचा स्क्वेअर म्हणजेच काय 50 मल्टिप्लाय बाय 50 किती 0 होते 1 आणि 2 म्हणजे 2 0 देऊन दिले 5 5 किती झाले 25 म्हणजे 2,500 चौरस मीटर हे त्या बागेचं क्षेत्रफळ झालं. आता रस्ता सोडायचा आहे बघा इकडून 2.5 आणि इकडून 2.5 म्हणजे 2.5 आणि 2.5 किती झाले 5 मीटरचा रस्ता सोडायचा आहे. म्हणजे 50 मधून 5 काय करायला लागतील मायनस म्हणजे काय झालं 45 मीटर. हा जो आतला भाग उरलेला आहे त्याचा काय झालं बाजू झाली. त्याचा एरिया काढायचा असला तर तो पण चौरसच आहे म्हणजे 45 चा स्क्वेअर म्हणजेच 45 मल्टिप्लाय बाय 45. करा बरं कसं करतो आपण ज्याच्या शेवटी 5 असतो त्याचा स्क्वेअर कसा होतो हा 5 आहे त्याचा स्क्वेअर काय करून टाकायचा 25 आणि हा 4 आहे याच्या पुढचा अंक काय असतो 5 4 into 5 किती झाले 20 म्हणजे 2025 चौरस मीटर. हे काय आतलं क्षेत्रफळ झालं. रस्त्याचं काढायचं आहे तर दोघांचं काय करायला लागेल मायनस म्हणजे बाहेरची पूर्ण बाग होती तिचं क्षेत्रफळ 2,500 आतला हिस्सा जो होता त्याचं 2,025 मायनस करा दोघांची 0तनं 5 जात नाही इथं 10 इथं नाही इथं 4 10 मधनं 5 गेले 5
9 मधनं 2 गेले 7, 4 मधनं 0 गेला 4, 2 मधनं 2 गेले 0, म्हणजे 475 काय आलं हे चौरस मीटर एवढं त्या रस्त्याचं क्षेत्रफळ आलं. किती खर्च लागतोय 10 रुपये प्रति मीटर. मग 475 चा खर्च काढायचा असला तर मल्टिप्लाय बाय काय करायला लागेल 10, कारण एका चौरस मीटरला 10 रुपीजचा खर्च आहे. आपल्याला खर्च कितीचा काढायचा आहे 475 जे होतं आपलं रस्त्याचं क्षेत्रफळ. करा बरं एक 0 जसाचा तसा आणि 1 into 475 म्हणजे 475 म्हणजे 4750 रुपीजचा खर्च त्या रस्त्याला सपाट करायला येईल. ऑप्शन बी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 57 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. पुढील आकृत्यांपैकी कोणाचे क्षेत्रफळ सर्वात जास्त आहे. तसा काढून घ्या बरं क्षेत्रफळ. आयताचं क्षेत्रफळ कसा काढतो आपण लांबी गुणिला रुंदी लेंथ मल्टिप्लाय बाय ब्रेथ. करा बरं मग 10 मल्टिप्लाय बाय 18 किती झाले 18 10 180. इथे 14 मल्टिप्लाय बाय 14 म्हणजे 14 चा स्क्वेअर किती झाला 196. इथे 12 मल्टिप्लाय बाय 16 म्हणजेच काय 16 टू जा 32 कॅरी आले 3, 16 वन 16 आणि 3 190. इथे काय 17 मल्टिप्लाय बाय 11 करा बरं 11 7 चा 77 कॅरी आले 7, 11 वन जा 11 आणि 7 काय 8. काय सांगितलं आपल्याला सर्वात जास्त कुणाचं सापडलं 196 सापडलं. कोणती डायग्राम आहे ही दुसरी म्हणजे बी डायग्राम मध्ये दिलेलं जे आहे ते काय ते सर्वात जास्त आहे. मग कोणता ऑप्शन आहे असा बी मधला चौकोन त्याचा आन्सर किती आहे 196 हे सर्वात जास्त आहे म्हणून बी आपला करेक्ट ऑप्शन आहे. 58 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. सायकलच्या चाकात एकूण 24 तारा आहेत. बघा तर चाक आहे या चाकामध्ये जर अशा तारा पाहिल्या तर या तारा किती आहे अशा 24 तारा अशा आपल्याला इथे दिसत आहेत. तर दोन तारांमधला लगतच्या तारांमधला कोण काढायचा आहे. मग पूर्ण सर्कल किती असते 360 डिग्रीचं. त्याच्यामध्ये किती तारा आहे 24 म्हणजे 360 ला 24 ने काय करायचं डिवाइड करायचं. करा बरं मग 360 डिवाइड बाय 24 24 बनणार 24 पुरले 12 त्यावर घेतला 0 24 5 किती झाले 120 रिमाइंडर उरला 0 म्हणजेच दोन लगतच्या तारांमधला अँगल किंवा कोन कितीचा असेल 15 डिग्रीचा असेल. ऑप्शन बी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 59 नंबरचा क्वेश्चन आहे बघा. घड्याळात संध्याकाळी 6 वाजताना तास व मिनिट या काट्यांमधील कोन किती वाजलेले आहे 6. मग पहिले घड्याळ काढा. इथे 12 इथे 6 इथे 3 इथे 9. 6 वाजले म्हणजे तास काटा 6 वर मिनिट काटा 12 वर. यांच्यामध्ये तयार झालेला अँगल एक सरळ रेषा आहे. सरळ रेषा म्हणजे कोणता कोन सरळ कोन. ऑप्शन डी मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. 60 नंबरचा प्रश्न आहे बघा. पी क्यू आर आणि एस यांनी सोडवलेल्या प्रश्नांची संख्या स्तंभलेखाच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे. स्तंभलेखाच्या आधारे हे शोधा की क्यू आणि आर कोणते क्यू आणि आर ने मिळून सोडवलेल्या प्रश्नांची संख्या पी आणि यस यांनी सोडवलेल्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. मग क्यू ने किती सोडवले पहा. क्यू ला जर का आपण डायग्राम मध्ये पाहिलं तर क्यू वाल्याचे किती आहे क्यू आहे किती 6. आर आहेत किती 10. क्यू चे 6 आर चे 10. पी चे किती आहे पी ची 4 आहे आणि एस चे 8 आहे. करा बरं मग यांचे ऍडिशन पहिले कुणाची विचारले आपल्याला क्यू आणि आर. क्यू किती होता 6 प्लस आर किती होता 10. 6 आणि 10 किती झाले 60. पी आणि एस चं काढायचं. पी चे किती होते 4. एस चे किती आहे 8. 4 आणि 8 किती झाले 12. यांच्यातला फरक काढा 16 मायनस 12. 16 मधनं 12 मायनस केले म्हणजे किती उरले 4. म्हणजेच काय क्यू आणि आर यांनी सोडवलेल्या प्रश्नांची संख्या पी आणि एस यांनी सोडवलेल्या प्रश्नांपेक्षा 4 ने जास्त आहे. ऑप्शन ए मध्ये दिलेला आन्सर करेक्ट आन्सर आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण 51 पासून 60 पर्यंतची क्वेश्चन जी आहे ती सॉल्व्ह केलेली आहे. आणि इथे आपला पूर्ण सराव पेपर अंकगणिताचा
सोडवून झालेला आहे. धन्यवाद.